तर कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे। शिर्डीत भोंदू अशोक खरातसह पत्नीवर फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल आहे। कल्पना खरात 31 मार्च पासून फरार आहे। अटकपूर्व जामिनासाठी तिच्या वकिलांनी कोर्टात धाव घेतली आहे। राहता न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। अटकपूर्व जामीन देऊ नये अशी विनंती पोलीस कोर्टाला करतायत। कल्पना खरातला अटकपूर्व जामीन का देऊ नये यासाठी कोर्टात 17 मुद्दे सादर करण्यात आलेत। यामुळे आता कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मिळणार का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल। भोंदू अशोक खरातसह त्याची पत्नी आणि इतर तिघांवर शिर्डी पोलीस ठाण्यात जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। आणि याच अनुषंगानं कल्पना खरात हिनं राहता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याची सुनावणी आज होणार आहे। एकूणच पाहिलं मागच्या वेळेस झालेल्या सुनावणीत कल्पना खरात हिचे वकील आलेले नसल्यानं वाढीव मुदत देण्यात आली होती। 9 तारखेला झालेल्या या सुनावणीच्या वेळी पोलिसांनी आपलं लेखी म्हणणं न्यायालयात सादर केलेलं आहे। विविध 17 मुद्दे देत पोलिसांनी ह्या जामीन अर्जाला मंजुरी देऊ नये असं एकूण 17 मुद्दे न्यायालयात सादर केलेले। त्यात कल्पना खरात तिचा या सगळ्या प्रकरणात कसा सहभाग आहे हे देखील या मुद्द्यांमध्ये सांगण्यात आले। त्यामुळे आज जी सुनावणी होणार आहे त्यात कल्पना खरात हिचे वकील काय युक्तिवाद करणार आणि त्यानंतर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।